वेळ झालेली आहे ती फोन राऊंडची. तर आपण सुरुवात करूया मिलिंदजींपासून. हॅलो, महाराज आहेत का? शिवाजी महाराज. हो. अरे महाराज त्रिवार मुजरा. गुणाजी. नाही, महाराज गुणाजी आडनाव आहे. हो महाराज. मी नाही का, मी साल्हेरच्या युद्धात पडत त्या लढाईत सुद्धा होतो आणि तुम्हाला कदाचित लक्षातही नसेल पण मी पंचहजारी मनसबदार होतो. हो महाराज. हो, तेव्हापासून आतापर्यंत लढतोच आहे. अजूनही लढतोय. वेगवेगळ्या आघाड्यांवर लढतोय मी अजून. हो महाराज. महाराज पण हल्ली जो लढतो तो मी कॅमेऱ्यासमोर लढतो. थोड्या त्या म्हणजे आपल्या लुटुपुटीच्या लढाईचं स्वरूप असतं, पण मला माझ्या पोटापाण्याचा तो व्यवसाय झालाय. हो महाराज. नाही महाराज, पण मी करतोय ते किल्ल्यांचं कामही करतोय. हो महाराज. नाही पण खूप वाईट वाटतं महाराज. अतिशय वाईट अवस्था आहे आपल्या किल्ल्यांची. अगदी दुर्लक्षित आहेत. काय सगळी पडझड झाली आहे. आणि किल्ले कोणी बांधले? तुमच्यासारख्यांनी बांधले. आणि नावं कोणाची असतात? हो महाराज. अगदी बबन, बाण, कमळ असले सगळी नावं असतात. वाईट वाटतं. म्हणजे मी किल्ले दाखवण्याकरता उभा राहतो शूटिंग करता आणि पाठी काय भिंतीवर सगळं लिहिलेलं असतं. इतकं वाईट वाटतं महाराज. हो महाराज. महाराज मला वाटतं तुम्ही बाजीप्रभू देशपांडे किंवा मुरारबाजींना थोडं जर पाठवलं ना इकडे तर बरंचसं काम सरळ होईल. हो महाराज. धन्यवाद महाराज. आशीर्वाद असू द्या. हो महाराज. आणि आता शिल्पा तुळसकर. मी विवान आणि शायवाला माझ्या मुलांना भविष्य काळात फोन करते. म्हणजे फ्लॅश फॉरवर्ड म्हणूया आपण. 30 इयर्स हेन्स. वाव. हॅलो. हाय विवान, मी आता तुला बोकू म्हटलेलं कदाचित आवडणार नाही तुला. आणि तुझ्याशी आणि शायवाशी, तिलाही मी माऊ म्हणणार नाही. मला तुम्हाला दोघांनाही हे सांगायचंय की तुम्ही लहान असताना माझ्या तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि नव्हत्याही, पण आज मला त्या जवळजवळ पूर्ण झालेल्या दिसतात. मला तेव्हा असं खूप वाटायचं की मी तुमच्या बरोबर सतत असावं, एकही क्षण तुम्हाला लांब करू नये, दूर करू नये असं. पण ते शक्यही नव्हतं आणि ते बरोबरही असलं नसतं. ते तुम्ही त्या वेळेला समजून घेतलत आणि समजून घेऊ नयेत तुम्ही असं मला वाटत होतं, तेव्हाही घेतलत. याबद्दल मी तुमची आभारी आहे. त्याचबरोबर आई जे काही होऊ शकली किंवा आईला जे काही व्हायचं होतं त्यात तुमचा खूप मोठा वाटा आहे. तसाच आईच्या आईचा, आजीचा आहे आणि पप्पांचा पण आहे. मला असं खूप वाटायचं की तुम्ही सुंदर व्हाल दिसायला की नाही मला माहिती नाही, पण खरं सौंदर्य तुम्हाला ओळखता येईल इतकी तुमची कुवत मी आणि पप्पा घडवू शकू. आणि आज ती झालेली आहे असं मला वाटतं. मला असं वाटायचं की तुम्ही चांगले कलाकार व्हाल की नाही मला माहिती नाही, पण तुम्ही चांगले रसिक नक्की व्हावं असं मला वाटायचं. तुम्ही चांगले माणूस म्हणून जगावत आणि दुसऱ्यांना तसं जगणं शिकवावं आपल्या वागण्यातून असं मला वाटायचं. आणि ते नक्की झालेलं दिसतंय असं मला वाटतं. मला तुम्हाला दोघांनाही हे सांगायचंय की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि आजीसाठी मी जितकं करायला हवं, जितकं तिला समजून घ्यायला हवं तितकं मी घेत नाही. त्यापेक्षा जास्त तुम्ही मला घ्याल अशी माझी अपेक्षा आहे, मी आज ते करत नसले तरीही. त्याचबरोबर तुम्ही जीवनाचा खूप निखळ आनंद घ्यावात आणि माझ्या इतका विचार करत बसू नये असंही मला वाटतं. तुम्ही तुमच्या आजूबाजूला काय चाललंय याचा विचार करावा, पण त्याविषयी काय करता येईल याचा जास्त विचार करावा असं मला वाटतं. खूप आनंदी राहा आणि तितकाच आनंद दुसऱ्यांना द्या. मस्त जगा. बाय. दोघांनाही कसं वाटलं बोलून? आनंद झाला. आनंद झाला ना? यस. यही तो काम है इस दिल से राउंड का. और आगे का जो राउंड है जिसको कहते हैं रॅपिड फायर, उसका काम ये है की तुमच्या मनातलं जे काय आहे ना ते सगळं बाहेर काढा. पहिलं कोण? आता पहिली तुझ्यापासून सुरुवात करूया. आवडती मालिका? मलबार हिल का टीचर? मलबार हिल. आवडता दिग्दर्शक? निशिकांत कामत का संजय सुरकर?
निशिकांत कामत. मराठीतला स्टाईल आयकॉन अजिंक्य देव का मिलिंद गुणाजी? मिलिंद गुणाजी. आवडती भूमिका डोंबिवली फास्ट का देवकी? डोंबिवली फास्ट. आवडतं नाटक लहानपण देगा देवा का जावई माझा भला? जावई माझा भला. मिलिंद गुणाजी रेडी फॉर रॅपिड फायर. कुणाचा साईबाबा जास्त आवडतो, सुधीर दळवी का मिलिंद गुणाजी? सुधीर दळवी. आवडता कवी संदीप खरे का आदित्य ठाकरे? आदित्य ठाकरे. आवडती भूमिका फरेब का विरासत? फरेब. आवडता दिग्दर्शक गोविंद निहलानी का प्रियदर्शन? गोविंद निहलानी. आवडता अल्बम मन पाखराचे होई का ऐका जीवन? मन पाखराचे होई. आणि आता वेळ झालेली आहे ती हा कार्यक्रम संपवायची, आणि त्याआधी मात्र तुम्हाला दोघांनाही छोटे छोटे परफॉर्मन्स करून दाखवण्याची विनंती असते, कारण ती प्रथा आहे ह्या कार्यक्रमाची. मला वाटतं मिलिंद तुला माझे सगळेच झाले, मी तर गात पण नाही, ते पण झालं माझं, तर मी काय उरलं काय. नाही, पण एखादी छानशी कविता. ओके. खंड्याळचं घर मी बांधत होतो, पाऊस बाहेर, आणि तेव्हा एकटाच आत बसलोय आणि काचेची तावदानं त्याच्यावर असे ते धुकं असतं, बाहेर पाऊस पडत असतं आणि वरून असे ओघळ येतात. ते पाहता पाहता ही कविता झाली. याचं नाव आहे पाऊस. शब्द आले ओघळूनी, शब्द आले ओघळूनी धुकट खिडकीच्या तळाशी, उभट रेषा आठवांच्या रेंगाळती काचेवरी, दिसले पुराणे गाव मज हळुवार रेषांपलीकडे, साचलेले शब्द हळवे नाव त्याचे शोधिती, गाव रस्ते वळण चेहरे फेर धरिती भोवती, धुसर स्मृतीना ये उजाळा स्वप्न होई रातती, शब्द गेले ओघळूनी, शब्द गेले ओघळूनी फिकट रेषा लोपल्या, बाहेर रिपरिप थांबली अन आत रिमझिम वाढली. आणि आता शिल्पा. लहानपण देगा देवा म्हणजे आता भाऊ निघालाय, बहिणीच्या घरात जे काही उलट सुलट होतं ते त्यानं त्याच्या परीनं सगळं नीट केलंय. आणि दागिन्यांचा डबा हा नाटकभर एक खूप मोठा इश्यू असतो की तो कुठे गेलाय आणि काय. आणि मामनजींचं वाक्य केलंय की सुनबाई डबा, नाही नाही मामनजी, अहो यात ना दागिने नाही आहेत, पण 15 वर्षांनी आज भेटलाय, पुन्हा हा केव्हा भेटतोय कुणास ठाऊक. याला ना लहानपणापासूनच तुपात तळलेल्या पोळ्या खूप आवडत होत्या. इतक्या वर्षांनी भेटला ना, म्हणून त्याच्यासाठी तुपात तळलेल्या पोळ्या केल्या होत्या ना, त्या आहेत यात. खरं सांगते, तुम्ही उघडून पहा हवं तर. मामाजी, या मी देऊ त्याला. मामांची मी पुन्हा आयुष्यात कधीच तूप खाणार नाही, पण या देऊ द्या त्याला. त्याच्याकडून चूक झाली, त्याच्या सगळ्या चुकांची क्षमा मला करा. मी पुन्हा आयुष्यात कधीच तूप खाणार नाही, त्याच्या सगळ्या चुकांची क्षमा मला करा. खूप छान वाटलं शिल्पा इथे आली. तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड? आमचा कळवा. आमचा पत्ता आहे खुपते तिथे गुप्ते, झी मराठी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. चूक भूल द्यावी घ्यावी पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम लुनार स्वॉकमेट खुपते तिथे गुप्ते.